नमस्कार. आज आपण करणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी दूध पाणी मिक्स करून घ्यायचे, 1 वाटी ओल्या नारळाचा खीस, 1 वाटी गूळ, 2 चमचे भाजलेला खवा, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि ऑरेंज आणि ग्रीन फूड कलर. आपण प्रथम उकड काढून घेऊयात. त्यासाठी दूध पाणी चांगले उकळून घ्यायचे. त्यामध्ये थोडेसे साखर, थोडेसे चिमूटभर मीठ आणि थोडेसे तूप घालून घेऊयात. पाण्याला उकळी आले की आपण पीठ घालून मंद आचेवर 5 मिनिटे वाफ काढून घेऊया. पीठ चांगले मिक्स करून 5 मिनिटे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊयात. 5 मिनिटं झालेली आहे. आपली उकड आता बघूया आपण छान शिजलेली आहे. गॅस बंद करून 10 मिनिटे झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण तयार करून घेऊया. सारण बनवण्यासाठी प्रथम आपण थोडे तूप तापवून घेऊयात. त्यामध्ये किसलेला नारळ घालून चांगले भाजून घेऊया. त्यात लगेचच गूळ घालून घेऊयात. दोन्ही चांगले एकजीव करून सारण सुके होईपर्यंत परतून घेऊया. आपले सारण छान तयार झालेले आहे. त्यात भाजलेला खवा घालून पुन्हा त्याला चांगले परतून घेऊया. आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घेऊया. 1 चमचा वेलची पावडर घालूया. मोदकासाठी लागणारे सारण तयार झाले. आपले पीठ छान शिजलेले आहे. आता आपण तूप आणि पाण्याचा हात लावून चांगले सॉफ्ट मळून घेऊया. उकड गरम असल्यामुळे आधी आपण त्याला पेल्याने सर्व गाठी फोडून घेऊयात. आपले पीठ छान मळून झालेले आहे. आता आपण लगेचच मोदक करायला घेऊयात. तिरंगा मोदक बनवण्यासाठी 3 कलरचे गोळे तयार केले आहेत. जर तुम्हाला कलरचे मोदक बनवायचे नसतील तर तुम्ही ही स्टेप टाळू शकता. आता आपण मोदक करायला घेऊयात. सारण भरून घेऊया. तयार झाला आपला सुंदर असा मोदक. सर्व मोदक चाळणीत ठेवून मध्यम गॅसवर 15 मिनिटे शिजवून घेऊयात. 15 मिनिटात आपले मोदक छान शिजून तयार झाले आहेत. उकडीचे मोदक आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.